नमस्कार. दृष्टी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डहाणू 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग, 25 वर्षीय नराधमाला पॉस्को अंतर्गत अटक. डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी डहाणू पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 25 वर्षीय आरोपी तरुणाला अटक केली आहे. रविवारी 14 जून रोजी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गेल्या वर्षभरापासून पीडित अल्पवयीन मुलीचा तिच्या मोबाईलवर सातत्याने संदेश पाठवून मानसिक त्रास देत होता. एवढेच नव्हे तर या कालावधीत त्याने 2 वेळा मुलीचा विनयभंग केल्याचा आरोपही पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे. आरोपीच्या या सततच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून अखेर पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांसह डहाणू पोलीस ठाणे गाठून न्याय मागितला. पीडितेच्या तक्रारीवरून डहाणू पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यातील विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा नोंदवताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या. अटकेनंतर आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डहाणू पोलीस करत आहेत. नागरिकांमधून संताप आणि कठोर कारवाईची मागणी. दरम्यान डहाणू आणि परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि छळाच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमधून तीव्र चिंता व संताप व्यक्त केला जात आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा नराधमांवर पोलिसांनी व न्यायालयाने अत्यंत कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.